नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपी सोबत। मंडळी, कधीतरी आपल्याला असं झणझणीत काहीतरी खावंसं वाटतं तेव्हा आपण वेगवेगळ्या भाज्या नक्कीच ट्राय करतो बनवण्याचा, जसं की काजू मसाला, पनीर मसाला। त्यातीलच एक म्हणजे झणझणीत आणि तितकीच चविष्ट अशी शेवभाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। अगदी कमी वेळात ही बनवून तयार होते, तर त्याबरोबर गरमागरम अशी ज्वारीची भाकरी अप्रतिम लागते। आणि ही आजची माझी प्लेटिंग आहे। तर आज शेवची भाजी कशी बनवायची चला तर पाहूया। तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि त्यामध्ये गरजेनुसार तेल घातलेलं आहे। तर आता त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरी घालून घ्यायचे आपल्याला। आणि मुख्य म्हणजे आपल्याला जे कांदा वगैरे लागतो तो आपल्याला परतून नाही घ्यायचा, आपण डायरेक्टलीच कच्चा वाटून घालणार आहोत। तर इथे मी आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि ती छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आणि खूप छान असं तेल तापलेलं आहे। हे बघू शकता, मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे जे आहेत ते कच्चे वाटून घेतलेले आहेत, त्याची पेस्ट केलेली आहे आणि ती आता आपल्याला तेलामध्ये छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। जर का तुम्हाला झटपट बनवायची असेल तर नक्कीच या पद्धतीने ट्राय करा, खूप छान लागते। आणि चांगला ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला कांदा असा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी देखील घालायची आहे। तर थोडा कढीपत्ता घालूयात। तर काही जण कांदा परतून घेतात, नंतर त्याचं वाटण तयार करून किंवा खोबरं वगैरे घालतात। तर आपण एकदम सिंपल पद्धतीने आणि तितकीच चविष्ट अशी बनवणार आहोत। तर आपण याच्यामध्ये आता टोमॅटो प्युरी घालूयात। तर ते देखील आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे। मंडळी, खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुतेक लोकांचा हा आवडीचा पदार्थ आहे आणि हॉटेलमध्ये जेव्हा जेवायला जातो तेव्हा शेवभाजी खूप आवडीने खातात आणि तीच शेवभाजी आपण घरीसुद्धा तितक्या चविष्ट पद्धतीने बनवू शकतो। तरी ते छानपैकी तेल सुटलेलं आहे, पाहू शकता। आपण आता याच्यामध्ये स्पायसी मसाले घालणार आहोत। तर काय काय घेतलेलं आहे पाहू शकता। इथे मी 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, 1 चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे आणि एकदम चिमूटभर मी हळद पावडर घेतलेली आहे। तर यामध्ये आपण आता घालून घेऊयात। आणि काश्मीरी मिरची पावडर वापरली ती जास्त स्पायसी नसते, तर त्याने रंग जो आहे भाजीचा म्हणजे तो खूप छान येतो। तर तुम्ही लाल तिखट तुमच्या चॉईसनुसार वापरू शकता, जर तुम्हाला स्पायसी हवे असेल तर तुम्ही स्पायसी घेऊ शकता। तर खूप छान कलर आलेला आहे, पाहू शकता। आणि आता हे पण आपल्याला 3 ते 4 मिनिटं आपल्याला असंच परतून घ्यायचं, जेणेकरून आपला जो कांदा होता ते आपण कच्चं घातलं होतं। आता यामध्ये मी 1 चमचा बेसन पीठ घालणार आहे। तर ते कशासाठी, आपण जेव्हा करतो भाजी तेव्हा पाणी एका साईडला होतं आणि मसाला एका साईडला होतो, तर याने खूप असं ग्रेव्ही छान होते, दाटसर अशी। तर हे आपण याच्यामध्ये परतून घ्यायचे छानपैकी। तर चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे, म्हणजे खूप छान चव लागते। तर मंडळी, अशाच पुण्याकडच्या छान छान रेसिपीज मी तुमच्याशी खूप जास्त अशा शेअर केलेल्या आहेत। आपल्या चॅनलवर व्हिजिट करून नक्की पहा। आणि चटण्यांच्या रेसिपीज तर मी तुमच्याशी खूप शेअर केलेल्या आहे, नक्की ट्राय करा चटण्यांच्या रेसिपीज। छानपैकी आपलं आता इथे तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे। मंडळी, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन दिले त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा मी रेसिपीज अपलोड करेल तेव्हा तुमच्यापर्यंत त्या नक्कीच पोहोचत जातील। तर इथे मी गरजेनुसार पाणी घातलेलं आहे। आता याला चांगली उकळी आणून द्यायचं आहे आपल्याला। तर थोडासा गरम मसाला घातलेला आहे मी इकडे, खूप छान लागतो गरम मसाला असं वरतून जर घातला, तर नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने। तर चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं। तर एक 9 ते 10 मिनिटं मी इथे उकळी आणून घेतलेली आहे आणि तरी बघू शकता काय अप्रतिम आली। आता इथे मी जाडसर शेव घेतलेली आहे, शेवभाजीची शेव। तर ती त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि घातल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचे आणि त्याच्यामध्ये शिजवून नाही द्यायचे जास्त, कारण गरम याच्यामध्ये ती व्यवस्थित होते। तर शेव घातलेली आहे मी इथे आणि थोडीशी कोथिंबीर देखील घातलेली आहे। काही जण काय करतात की प्लेट म्हणजे आपण जेव्हा सर्व करतो तेव्हा त्याच्यानंतर शेव टाकली जाते। तर इथे तुम्ही असं पण बनवू शकता, खूप छान लागते। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि किती छान दिसते पाहू शकता, अगदी खानदेशी अशी या पद्धतीने झालेली आहे।
तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते तुमच्या कमेंट्समधून नक्की कळवा. आणि मस्त ज्वारीची भाकरी केलेली आहे त्याच्याबरोबर कांदा, टमॅटो, लिंबू आणि डाळ भात. तर तुमच्या कमेंट्समधून नक्की कळवा कशी झाली ते, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका झणझणीत आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.